माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी देत शुभा राऊळ भाजपात दाखल झालेला आहे. मी वेगळ्या पक्षात आले असं मला वाटत नाही अशी भावना शुभा राऊळ यांनी व्यक्त केलेली आहे. भाजप मला घर वाटतं असं शुभा राऊळ म्हणतात. एकूणच शुभा राऊळ यांचं आगामी काळातलं विजन काय असेल, का भाजपचा स्वीकार शुभा राऊळ यांनी केला, या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः शुभा राऊळ आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. हा, नमस्कार. तुम्ही म्हणताय भाजप मला घर वाटतंय, मी वेगळ्या पक्षात आले असं मला वाटतच नाहीये. का भाजपचीच निवड करावी असं वाटलं तुम्हाला? नाही, नक्कीच. जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा सुद्धा भाजप शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्ही एकत्र मिळून काम केलं होतं आणि नेहमी 3 वेळा मी जेव्हा निवडून आले त्या भाजप आणि शिवसेना हे एक समीकरण झालेलं होतं. त्यामुळे मला काही वेगळं वाटत नव्हतं. पण जेव्हापासून हे युती तुटली आणि शेवटी मी सुद्धा रामभाऊ म्हाळगी प्रकल्प आणि केशवसृष्टी याच्यामध्ये जोडलेली आहे मागील 30 वर्ष. आणि आमचं परिवारच संघाचं काम करत होतं. माझे वडील संघाचे कार्यकर्ता होते. आम्ही गुजरातमध्ये मोठे झालो आणि तो एक म्हणजे नैसर्गिक वाटत होतं त्यांच्यामध्ये. आणि जेव्हा हे तुटल्यानंतर मला दुःख तर झालं होतं, पण काही इलाज नव्हता. आणि मग इलेक्शन लढवायचं नाहीये, पण काम तर करायचंय. कारण पर्यावरण आणि आरोग्य हे माझे मुद्दे असायचे पहिल्यापासून. त्यामुळे काम करायचं आहे आणि शेवटी आपल्याला जिथे नैसर्गिक वाटतंय तिथे काम करायचंय. तर मग मी म्हटलं की हरकत नाही आणि इलेक्शन लढवायचं नाहीये, त्यामुळे इलेक्शनच्या तिकीट वाटपामध्ये मला पडायचं नव्हतं आणि म्हणून मी तिकीट वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मग प्रवेश केला. अगदी. शुभाताई, तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात म्हणून थोडंसं मागे जाते. खरं तर तुम्ही महापौर असताना त्या काळात 2 महत्त्वाचे निर्णय घेतले ज्याचा उल्लेख सातत्यानं आजही मुंबईत होतो. जो तमाम गणेश भक्तांकरता निर्णय अतिशय स्तुत्य असा मानला जातो. एकतर कृत्रिम तलाव सुरू करण्याचा निर्णय हा तुमच्याच कार्यकाळात झाला आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय हुक्का पार्लर्स मुंबईतले हा बंद करण्यासंदर्भातला धडाडीचा निर्णय त्या काळात जर कोणी घेतला असेल तो तुमच्या अखत्यारीत झालेला होता. आज जेव्हा भाजपामध्ये येऊन तुम्ही या सगळ्याविषयी विजन पाहताय, त्यावेळी मात्र तुम्हाला सध्या मुंबईकडे पाहताना, मुंबईचे प्रश्न पाहताना टॉप 3 असे महत्त्वाचे मुद्दे कोणते वाटत आहेत की जे प्रकर्षानं खरंच सोडवण्याची गरज आहे, जर पुढची पिढी वाया जाऊ नये असं वाटत असेल तर? नक्कीच आजच्या पिढीचे आणि हे जे प्रश्न आहेत हे माझ्या दृष्टिकोनातून एक डॉक्टर म्हणून मी बघते तर एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण आणि आरोग्य हे मोठे प्रश्न आहेत. आरोग्य हे मानसिक आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे. तर युवा पिढीला व्यसनांपासून लांब ठेवणं, व्यसनांपासून सोडवणं आणि आरोग्याकडे म्हणजे मानसिक आरोग्याकडे सुद्धा नेणं हे सुद्धा एक मोठं काम आहे. कारण सगळ्या गोष्टी शेवटी मानसिक आरोग्याशी निगडीत आहेत. त्यामुळे पर्यावरण असो नाहीतर ही जी नॉईज पॉल्युशन आहे मुंबईमध्ये, जे धूळचं पण पॉल्युशन आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे. आणि तरच आपण म्हणजे आरोग्य म्हणजे आपण सुखाने झोपू शकतो किंवा आपली पुढची पिढी सुखाने जगू शकेल अशा प्रकारचं वातावरण हे महत्वाचं आहे. त्यासाठी मला काम करायचं आहे. अगदी. मध्यंतरीच्या काळात तुमचा एकूणच राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर शिवसेना, मनसे, पुन्हा शिवसेना आणि आता भाजप अशा वाटेवर सगळा शुभा राऊळ यांचा प्रवास राहिलेला आहे. तुम्ही म्हणताय की तुम्हाला या सगळ्या तिकीट देण्याघेण्यामध्ये किंवा या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं नव्हतं किंवा या सगळ्याचं काही विजन नव्हतं, उद्दिष्ट नव्हतं, काम करणं हा एकमेव हेतू होता. पण शुभा राऊळ यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं मनपा निवडणुकीच्या तोंडावर हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे. हो, म्हणजे मला इलेक्शन लढवायची नव्हती, बरोबर ना. त्यामुळे इलेक्शन तिकीट हा मुद्दा नव्हता. आणि आता त्यांनी सांगितलं की आता ही वेळ आहे, आपण प्रवेश करा आणि मी मान्य केलं. ठीक आहे, माझं होता उद्देश, भाजपमध्ये प्रवेश करणं हा उद्देश होताच माझा. अगदी. आज जेव्हा निवडणूक होतीये शुभाताई,
त्यावेळी ठाकरे बंधू हे एकत्रित येऊन मैदानात उतरताना दिसत आहेत. तुमच्या काळापासून खरं तर हा सगळा मुद्दा सतत चर्चेला गेलेला होता. दोन बंधू कधी एकत्र येणार, तेव्हापासून तुम्ही हा सगळा शिवसेनेचा आजवरचा प्रवास पाहत आलायत. केवळ शिवसेनाच नाही तर मनसेत देखील तुम्ही हा सगळा प्रवास अनुभवलेला आहे. जेव्हा ठाकरे बंधू आज एकत्रित आले आहेत, निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात आहेत आणि भाजपमध्ये तुम्ही आहात, त्यावेळी तुम्ही त्रयस्थ म्हणून या दोघांकडे कसं बघताय? नाही, जर हे एकत्र येणं जर 10-15 वर्षापूर्वी झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं असं मला वाटतं. परंतु ते आता एकत्र आलेत तर मी शुभेच्छा देऊ शकते. मी काय राजकारणी व्यक्ती नाहीये. त्यामुळे मी फक्त सगळ्यांना शुभेच्छा देते. परंतु हे जे घडलंय ना ते 15 वर्षापूर्वी व्हायला होतं. एवढं मात्र माझं प्रामाणिक मत आहे. आता फार उशीर झालाय. म्हणजे तुम्हाला थेट नाही म्हणायचं पण अप्रत्यक्ष म्हणायचं आहे की आता याचा काही उपयोग नाही? उशीर झाला एवढं खरंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.